मुलांच्या आणि आमच्या नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. माझ्या स्वप्नांची कोणालाच किंमत नाही का? कडक शिस्त दिसते फक्त, पण बाप झाल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. जिमला जातोय. ते काय जिम विम करायचंय? मुझे है ना अपनी लाइफ जीनी है अपने तरीके से. मुळात लहानपणापासून खरं तर आवड होती या क्षेत्राची. त्याच्यामुळे लहान असल्यापासूनच नाटकातनं कामं वगैरे चालू होतं. पण नंतरच्या काळामध्ये ना थोडंसं 8वी 9वी 10वी ते कमी झालं आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा एकांकिकाचं भूत जे असतं ना ते म्हणतो सवार होणं डोक्यावरती ते सुरू झालं आणि मग तिथून सगळा प्रवास सुरू झाला. पुरुषोत्तम करंडक असेल, फिरोदिया असेल, सोहम करंडक असेल. सो तिथून ती आवड मला असं वाटतं जास्त वाढत गेली. मग बक्षिसं मिळत गेली. सो मग त्या क्षेत्राकडे ना कल वाढला, ओढा वाढला आणि मला असं वाटतं की पहिलं नाटक मी केलं कमर्शियल, मी नथुराम गोडसे बोलतो आहे, जे विनय आपटेने डिरेक्ट केलं होतं, माझे गुरु. तर तिथून मला असं वाटतं की मला असं झालं की मला आता हे क्षेत्र निवडायचं आहे आणि मला याच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि मग माझा अभिनेता म्हणून हा प्रवास खऱ्या अर्थाने व्यावसायिक अभिनेता म्हणून सुरू झाला. त्या दरम्यान दुर्दैवाने ते जे नाटक होतं ते 7 प्रयोगात बंद पडलं. कॉन्ट्रोवर्सी झाली होती मोठी आणि त्यानंतर मग काय करायचं हा पुन्हा एक मोठा प्रश्न होता. कारण मुंबईला मी आलो होतो, पुणे सोडून, घर सोडून, सगळ्या गोष्टी. आणि मला अजूनही आठवतं आहे त्यावेळेस विनय सरांनी मला ऑफिसला बोलवलं आणि मला सांगितलं की पुढे काय करणार आहेस. म्हटलं माहीत नाही, सध्या तरी काहीच हे नाही आहे. त्यांनी सांगितलं इथे तिथे भटकायचं नाही, माझ्याबरोबर यायचं, मला असिस्ट करायचं आणि व्हिडिओ प्रोडक्शन शिकून घ्यायचं. इथून माझी टेक्निकल लाईन सुरू झाली ॲक्च्युली सरांमुळे. सो मग त्यांच्याकडे मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी असिस्टंट म्हणून काम केलं आणि त्या दरम्यान मग एडिटिंग असो किंवा डिरेक्शन असो, ह्या विविध जी क्षेत्र आहेत, ह्याच डिपार्टमेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर मग मी विनय सरांशी बोलून सरांकडनं बाहेर पडलो आणि संकलन स्वतःचं सुरू केलं. माझं स्वतःचं एडिटिंग स्टुडिओ सुरू केला मी आणि मग पुढची 5-6 वर्ष जवळजवळ पुन्हा मी एडिटर म्हणून काम करत होतो. या सगळ्यामध्ये अभिनेता थोडासा बाजूला पडलेला होता. बट जे काही एक टेक्निकल लाईन मी निवडलेली होती ते मी एन्जॉय करत होतो आणि कुठेतरी ना मला असं वाटतं की ते जे 5-6 वर्ष मी सरांबरोबर जे राहिलो, जे काम केलं, तिथे कुठेतरी ना दिग्दर्शक म्हणून माझ्यामध्ये काही गुण पेरले गेले किंवा बीज रोवलं गेलं असं मी म्हणूया, जे मला खूप आवडलं. मला ते क्षेत्र आवडायला लागलं आणि तेव्हापासून डोक्यामध्ये इच्छा होती की काही ना काहीतरी आपण करूया. आणि ते मला असं वाटतं आत्ता ह्या इतक्या वर्षांनी या सिनेमाच्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो. कारण मधल्या काळामध्ये ॲक्टर म्हणून बऱ्याच कमिटमेंट्स आल्या, बऱ्याच गोष्टी केल्या, सिरियल्स केल्या किंवा नाटकं केली खूप चांगल्या लोकांबरोबर किंवा सिनेमे केले. दिग्दर्शन करावं असं डोक्यामध्ये होतं, एका वेगळ्या विषयावरती कामही करत होतो. पण जेव्हा ह्या सिनेमाचा विषय समोर आला आणि मला असं झालं की नाही, ह्या सिनेमाची गरज आत्ता जास्त आहे. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे पालक आणि मुलं यांच्या नातेसंबंधांवरती भाष्य करण्याची गरज आहे. जो आत्ता संवाद हरवत चालला आहे त्या नात्यामधला, तो मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा आहे. सो म्हणून मी हा विषय दिग्दर्शनासाठी म्हणून निवडला किंवा माझ्या पदार्पणासाठी मी हा विषय घेतला. अभिनेता म्हणून तसं म्हणशील ना तर काम तशा अर्थाने सोपं होतं. कारण एक स्वतःच्या कॅरेक्टरचा विचार करायचा असतो आणि एक ओव्हरऑल फिल्मचा की काय आहे, ग्राफ कसं ओके आहे आणि दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे आपण काम करत राहतो. कुठलंही याच्यामध्ये नाटक असो किंवा काही असो. दिग्दर्शक म्हणून मला जेव्हा करायचं होतं तेव्हा मला सगळ्याची मोड बांधायची होती. मला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स जे आहेत, म्हणजे तुमचं म्युझिकपासून आर्ट डिरेक्टर असेल किंवा लेखक असेल, संकलक असेल, या सगळ्यांना, गीतकार असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन यायचं होतं. आणि जो सिनेमा मला मांडायचा आहे, जो सिनेमा मला करायचा आहे, तो माझ्या व्हिजनमधला सिनेमा काय आहे हे मला त्यांच्याशी बोलून क्लिअर करणं किंवा त्यांना माझा सिनेमा त्यांना दाखवणं मला कागदावरती तेव्हा गरजेचं होतं. सो त्या अनुषंगाने काम खूप मला करावं लागलं. सगळ्यांना मला एका पेजवरती आणावं लागलं. तो हा जो डिफरन्स आहे ना, म्हणजे इथे मला असं नाही की सकाळी शूटिंग संपलं, मेकअप काढला, मी घरी निघून गेलो, पुन्हा नेक्स्ट डे शूटिंगला आलो आणि मेकअप करून उभा राहिलो, तसं नाही होत इथे. पण इथे प्रत्येक डिपार्टमेंट, कारण कसं आहे, एक दिग्दर्शकाला जे मांडायचं आहे ते मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटचा जो हेड असेल आणि ते क्लॅरिटी जर का असेल ना, तर खूप चांगल्या पद्धतीने काम होतं. त्यामुळे इथे जबाबदारी जास्त होती. इथे फक्त कलाकार म्हणून जबाबदारी नव्हती किंवा इथे दिग्दर्शकाच्या भूमिकेत असल्यामुळे या सगळ्यांशी समन्वय साधणं आणि त्यांना एका पेजवरती घेऊन येणं की आपण काय पद्धतीचा सिनेमा करतो आहे किंवा मला काय अपेक्षित आहे,
हे त्यांना पटवून देणं आणि त्यांच्याकडनं तशा पद्धतीचं काम करून घेणं. म्हणजे कसं असतं की आपण ऐकलं होतं आधी किंवा म्हणतात की कॅप्टन ऑफ द शिप असतो म्हणून डिरेक्टर, पण ते खरं आहे. 100-125 लोकांना एकत्र घेऊन काम करणं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला जे म्हणायचं आहे, आपल्याला जे काम करायचं आहे ते त्यांच्याकडनं करून घेणं ही खूप मोठी कसरत आहे. सो मला असं वाटतं की हे जास्त अवघड आहे आणि पण ते मी जास्त एन्जॉय पण केलं. बिकॉज काही गोष्टी अशा होत्या की मी खूप नवीन लोकांनासुद्धा भेटलो त्या निमित्ताने, या फिल्मच्या निमित्ताने. माझ्या टेक्निशियन्स असतील किंवा आर्टिस्टही असतील. सो एक गिव्ह अँड टेक जो झाला, काही एक्सचेंज झाले, व्ह्यूज म्हणा, काही मतं एक्सचेंज झाली. सो ती प्रोसेस जी होती ना पूर्णपणे ती फार सुंदर होती आणि मला फार आवडलं ते. मुळात गंमत अशी झाली की एक संकल्पना समोर आली आणि मला असं वाटलं की या संकल्पनेवरती काहीतरी करायला हवं. कारण आजूबाजूला समाजात काही गोष्टी घडत होत्या. वर्तमानपत्रातनं काही गोष्टी वाचनामध्ये येत होत्या, काही न्यूजमधनं येत होत्या आणि मला असं झालं की ह्या विषयावरती ना आत्ता बोलणं फार गरजेचं आहे. सो तिथून ती संकल्पना डोक्यामध्ये आली आणि असं मला वाटलं की ह्याच्यावरती आपण लिहायला सुरुवात करूया. कारण ते मला वाटतं की ह्याच्यावरती काय पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. सो म्हणून त्याची कथा लिहिली, त्याची पटकथा तयार केली आणि संवादही मीच लिहिले याचे. ती पूर्ण प्रोसेस खूप छान होती. कारण एक वेगळा सिनेमा डोक्यात बघितलेला होता आणि संवादाच्या बाबतीत प्रश्न विचारलाच म्हणून सांगतो की मला ना डायलॉगबाजी कुठेही फिल्ममध्ये अपेक्षित नव्हती ह्या विषयासाठी. बिकॉज जो विषय निवडला तो खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, जो आमच्या घरातला विषय आहे. सो मला अपेक्षा अशी होती की जेव्हा प्रेक्षक पडद्यावर सिनेमा बघतील तेव्हा ते त्या कॅरेक्टर्सबरोबर इन्व्हॉल्व होतील आणि बाहेर जाताना त्यांची गोष्ट घेऊन बाहेर पडतील. मी कुठेही मध्ये मला कुठली एक भिंत नको होती की मी एक सिनेमा बघतोय म्हणून. इतक्या बोलीभाषेतले संवाद, म्हणजे जसं आत्ता मी तुझ्याशी बोलतोय किंवा जसे आपण एकमेकांशी घरात बोलतो त्या पद्धतीचे संवाद मला ते खूप अपेक्षित होते. सो म्हणून मी संवाद स्वतः मीच लिहिले की नाही की जे वाटतंय ते आपण लिहूया. कधी काय होतं ना की खूप मोठ्या गोष्टी बोलायची गरज लागत नाही किंवा खूप भारंभार पॅसेज बोलायची गरज नसते. 2 ओळी पुरेशा असतात. पण 2 संवादांच्या मधला जो एक पॉज असतो किंवा त्या गोष्टी खूप काही बोलून जातात. तुमची नजर म्हणा किंवा तो पॉज, सायलेन्स जो असतो तो सुद्धा पुरेसा असतो. तिथे मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी लिहायची गरज नसते. आणि प्रेक्षकही तेवढे सुजाण झालेले आहेत आता आपले, त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. सो मला असं वाटलं की हा एक अनुभव आपण देऊया आणि म्हणून संवादाचं पण एक काम मी केलं. माझ्यातलं संकलक माझ्यात आहे, तो होता. त्याचा फायदा मला झाला लिखाणाच्या वेळेस की मला एक्झॅक्टली माहीत होतं की हे किती शॉर्ट असणार आहे, काय लागणार आहे, काय नाही. सो स्क्रीन प्ले करताना, संवाद रायटिंग करतानाच मला असं वाटतं की त्या संकलकाचा माझ्यातला मला फायदा झाला, जो पुढे जाऊन मला सेटवरती फायदा झाला ती डिरेक्ट करताना पूर्णपणे. मी जेव्हा पहिली एकांकिका केली आणि आत्ता ही फिल्म करतो आहे पहिली, सो हा जो पूर्ण एक 20-22 वर्षांचा स्पॅन आहे, तर मला असं वाटतं की मी खूप समाधानी आहे, मी खूप हॅपी आहे. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या आयुष्यामध्ये. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी, खूप वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम केलं आणि मला असं वाटतं की मला आज हे येतं आहे, मला आज ते येतं आहे, मी आज हे करू शकतो आहे, मी आज लिखवू शकतो आहे. सो एक्सप्रेस करण्याच्या ज्या गोष्टी असतात ना, त्याची साधनं आज माझ्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने अवेलेबल आहेत. सो जे ह्या 20-22 वर्षांमध्ये मला असं वाटतं मागच्या मिळालं की ज्या विविध डिपार्टमेंट्समध्ये काम केलं मी, त्यामुळे मला असं वाटतं की हा जो जर्नी आहे हा खूप सुंदर आहे आणि खूप काही गोष्टी मला मिळाल्यात, खूप गोष्टी मी शिकलो आणि कदाचित मला अजून काही गोष्टी शिकायलाही इथून पुढे मिळतील. कारण कसं असतं, जेव्हा वेगवेगळी माणसं आपल्याशी जोडली जातात वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी, सो ती माणसं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं असतं, त्यांचा अनुभव असतो. हा अनुभव जेव्हा शेअर व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा मला असं वाटतं की नकळत आपल्यावरती सुद्धा काही गोष्टींचा संस्कार व्हायला लागतात किंवा आपल्याला नकळत 4 गोष्टी कळायला लागतात. सो मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं होतं. कारण लर्निंग प्रोसेस आहे ना, ही आयुष्यभर चालू राहिली पाहिजे माणसाशी. ज्या क्षणी मला असं वाटेल की मला सगळं येतं आहे, त्या क्षणी मला असं वाटतं की माझी प्रोसेस संपेल. मग मी आजही असंही म्हणतो की मला अजून खूप काही शिकायचं आहे आणि ते खरं आहे. म्हणजे जसं एक्झाम्पल या सिनेमाच्या बाबतीमध्ये साऊंड डिझायनर आमचे रसूल पुकट्टी, खूप मोठं नाव आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं. ऑस्करपर्यंतची मजल मारून ऑस्कर विनर साऊंड डिझायनर आहे. सो मी त्यांच्यासाठी मी खूप ओपन होतो की काय मिळेल मला, इंटरॅक्शनमधनं काय होईल. आणि जे तसंच झालं. म्हणजे जेव्हा आम्ही बसलो मिक्सिंगला काम करायला, तर मला असं वाटलं की यार खूप गोष्टी छान एक्सचेंज होत आहेत. अदर वे सेम त्यांनी सांगितलं की मी हे करून ठेवलेलं आहे, सो आपण ते बघूया अँड नाव डिस्कस की काय वाटतं दिग्दर्शक म्हणून तुला इथे. सो पुन्हा तो गिव्ह अँड टेक झाला. सो त्यांनी काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, मी काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. ओके, नाही हे 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 या प्रोडक्टसाठी हे करेक्ट आहे. सो ही जी मजा आहे ना,
तर मला असं वाटतं ही कान उघडे ठेवणं आणि लर्निंग प्रोसेस आहे ही. ती ज्या दिवशी थांबेल ना की ओके फाईन मला आता सगळं येतं आहे, सो तिथे मला असं वाटतं की प्रोग्रेस जी असते ना माणसाची ती थांबते आणि मला ती थांबून द्यायची नाही आहे. मी खरं सांगतो, मी कुठलाही विचार केला नाही की मी ह्याच पठडीतले सिनेमे करीन किंवा मला फक्त ह्याच पठडीतले सिनेमे करायचे असं काही नाही. आत्ता ह्या सिनेमाच्या निमित्ताने हा विषय समोर आला, तो मी उत्तमपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढेही मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं काम मी करतो किंवा ज्या पद्धतीचं मी वाचतो, ज्या पद्धतीचं काम मला बघायला आवडतं, कदाचित तिकडे भर जास्त असेल. पण आत्ता फ्रँकली स्पीकिंग माझ्या डोक्यात काही नाही की मला अशाच पद्धतीचे सिनेमे करायचे आहेत किंवा हे नाही करायचं आहे. एखादा सिनेमा मला वाटलं की खूप छान हसत खेळत कॉमेडी आहे, तर मी तो करीनही. अगेन त्या वेळची सिच्युएशन, त्या वेळचा विषय आणि तो मांडण्याची पद्धत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सो मी स्वतःला कुठेच चार भिंतीत अडकून घेतलेलं नाही की मला फक्त हेच काम करायचं आहे, असं नाही आहे. जे समोर काही चांगलं असेल, कारण चांगलं काम कुठल्या स्वरूपात येईल तुम्हाला माहीत नाही आहे कधीही. सो मी तेवढा ओपन आहे की वाटलं एखादं की पुढे जाऊन की ह्या पद्धतीचा सिनेमा करावा, ह्या विषयाचा करावा, तर तो मी करीन. असं नाही होत खरं सांगायचं तर, कारण ना तो सिनेमा त्या माणसाने केलेला असतो, त्याचं काही एक विजन असतं त्याच्यामागे. आपल्याला तो सिनेमा फक्त आपण म्हणू शकतो की हा चांगला आहे किंवा हा वाईट आहे किंवा हा मला नाही आवडला. खरं तर वाईट आहे किंवा चांगला हे म्हणण्याचा अधिकार पण नाही. वैयक्तिक मला नाही आवडला हे आपण मांडू शकतो, पण आपण आपलं मत इतरांवरती लादू शकत नाही. सो तसंच माझं आहे की हा सिनेमा मला करायला आवडला असता असं नाही होणार, कारण त्या सिनेमाच्या मागे त्या माणसाची मेहनत असते. ती 4 वर्षांची असेल, 5 वर्षांची असेल, 100-125 लोकांची मेहनत असते पूर्णपणे. सो मला असं वाटतं की एखाद्या तयार झालेल्या कलाकृतीवरती मी असं म्हणलं की अरे हे मला आवडलं असतं करायला, तसं नाही. मला जे आवडलं ते मी आत्ता घेऊन आलो आहे, इथून पुढे मी तेच करत राहीन. थँक्यू सो मच. थँक्स.